नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। आज आहे नारळी पौर्णिमा, श्रावणी पौर्णिमा किंवा राखी पौर्णिमा। या पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला घरामध्ये एक अतिशय सोपा उपाय करायचा आहे। असे मानले जाते की या उपायामुळे घरातील नकारात्मक वातावरण दूर करण्यासाठी आणि घराचे वाईट प्रभावापासून संरक्षण करण्यासाठी मदत होते। घरामध्ये सतत काही ना काही अडचणी येत असतील, आजारपण असेल, छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडण होत असतील, घरात अशांतता असेल किंवा आर्थिक अथवा मानसिक तणाव जाणवत असेल तर हा उपाय श्रद्धेने करू शकता। पौर्णिमेचा दिवस माता लक्ष्मीला समर्पित मानला जातो, त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीची कृपा मिळावी आणि घरात सुख समृद्धी नांदावी यासाठी काही साधे उपाय केले जातात। आता पाहूया खास उपाय। उपायासाठी काय लागेल? तुम्हाला लागणार आहे पिवळी मोहरी। जशी आपण स्वयंपाकात काळी मोहरी वापरतो त्याचप्रमाणे पिवळी मोहरी ही मिळते। ही तुम्हाला पूजेचे साहित्य जिथे मिळते तिथे सहज मिळू शकते। साधारण 4 ते 5 चिमूट पिवळी मोहरी उजव्या हातात घ्या। सगळ्यात आधी आपल्या घराचा उतारा करा आणि त्यानंतर घरातील प्रत्येक व्यक्तीचा उतारा करा। घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर उभे राहून हातातील मोहरी घड्याळाच्या काट्याप्रमाणे म्हणजेच क्लॉकवाईज पद्धतीने फिरवा। मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय असा जप करा किंवा आपल्या इष्टदेवाचा जप करू शकता। त्यानंतर घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर एक छोटी स्वच्छ वाटी ठेवा आणि केलेली मोहरी त्यामध्ये टाका। यानंतर हातपाय स्वच्छ धुवून घ्या। घरातील लहानांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येक व्यक्तीचा याच पद्धतीने उतारा करा। विशेषतः घरात एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल, खूप चिडचिड किंवा राग येत असेल किंवा घरात सतत तणावाचे वातावरण असेल तर तिच्यासाठीही हा उपाय श्रद्धेने करू शकता। सगळ्यांची मोहरी एका वाटीत एकत्र करा। यानंतर ही मोहरी कापूर किंवा शेणाच्या गोवरीच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी जाळण्याची पद्धत काही जण वापरतात। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा उपाय कोणाच्या घराच्या दारासमोर किंवा दुसऱ्याला त्रास होईल अशा ठिकाणी करू नका। आपण हे उपाय स्वतःच्या घरातील सकारात्मक वातावरणासाठी करत आहोत। कोणाचे वाईट व्हावे या हेतूने कोणताही उपाय करू नका आणि जाळण्याच्या वेळी अग्निसुरक्षेची पूर्ण काळजी घ्या। उपाय झाल्यानंतर मागे वळून न पाहता घरी या, अशी या पारंपरिक उपायाची पद्धत सांगितली जाते। घरी आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवा, देवांना नमस्कार करा आणि मनापासून प्रार्थना करा, हे देवा, माझ्या घरातील कोणतीही नकारात्मकता असेल तर ती दूर होऊ दे। माझ्या घरात सुख शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदू दे। हा उपाय श्रद्धा आणि विश्वासाने करा। पौर्णिमेच्या दिवशी दुसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे श्रावण पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे, त्यामुळे संध्याकाळी घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करून तिथे दिवा लावणे शुभ मानले जाते। सगळ्यात आधी मुख्य दरवाजा स्वच्छ करा, छोटीशी सुंदर रांगोळी काढा। शक्य असल्यास मुख्य दरवाजाला झेंडूच्या फुलांचे आणि आंब्याच्या पानाचे तोरण लावा। उंबरठ्यावर हळदीचे लेपन करा आणि मुख्य दरवाजावर हळद कुंकू आणि स्वास्तिक काढा। यामुळे घरामध्ये प्रसन्न आणि शुभ वातावरण निर्माण होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे। पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा। संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा। त्यानंतर पिंपळाच्या झाडाला हळद कुंकू आणि अक्षता अर्पण करा। पिंपळाला प्रदक्षिणा घाला आणि तिथे दिवा व अगरबत्ती लावा। शक्य असल्यास तुपाचा दिवा लावा। पिंपळाच्या झाडाला भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि पितरांशी संबंधित मानले जाते, त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाची सेवा करून तिथे दिवा लावणे शुभ मानले जाते। मनापासून नमस्कार करा आणि आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करा। तुळशीजवळ तुपाचा दिवा। पौर्णिमेच्या दिवशी तुळशीची सेवा देखील नक्की करा। सकाळी तुळशीला पाणी अर्पण करा आणि हळद कुंकू अक्षता वाहा। सकाळी अगरबत्ती लावू शकता आणि संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा नक्की लावा। धार्मिक मान्यतेनुसार भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे, त्यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा मिळावी यासाठी तुळशीजवळ दिवा लावणे शुभ मानले जाते। पौर्णिमा आणि अमावस्येला तुळशीजवळ दिवा लावण्याची परंपरा अनेक घरांमध्ये पाळली जाते, म्हणून या पौर्णिमेला पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावा, तुळशीजवळ दिवा लावा आणि पिवळ्या मोहरीचा हा पारंपरिक उपाय श्रद्धेने करा।
यामुळे घरातील नकारात्मक वातावरण दूर होऊन घरात सुख, शांती आणि सकारात्मकता वाढावी अशी प्रार्थना करा. आणि लक्षात ठेवा, हे उपाय धार्मिक, श्रद्धा आणि पारंपरिक मान्यतांवर आधारित आहेत. कोणत्याही आरोग्य किंवा आर्थिक समस्येसाठी आवश्यक तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा.